सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजाचे। बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे 30 नोव्हेंबरला टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली होती। ही रॅली धाड येथील स्टेट बँक चौकात आल्यानंतर किरकोळ वाद झाला होता। हा वाद गावातील लोकांनी मिटवल्यानंतर रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडण्यात आले। त्यानंतर दोन गटामध्ये वाद विवाद होऊन दगडफेक झाली। त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत धाडमध्ये जमाबंदी लागू केली। 1 डिसेंबरच्या सायंकाळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी धाड येथे जाऊन घटनेची माहिती घेतली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, ठाणेदार नरेंद्र पेदोर उपस्थित होते। त्यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पोलिसांना सूचना केल्या। जिल्ह्यात वारंवार दंगलीचे प्रकार घडत आहे, तेव्हा घटनेच्या मुळाशी जाऊन घटना घडवून आणणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करा। कारवाई करत असताना निर्दोष नागरिकांना यामध्ये गोवू नका, अशा सूचना करण्यात आल्या। धाड परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक करून घटनेची माहिती जाणून घ्या व गावात अशांतता निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कठोरातली कठोर कारवाई करा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली। गावामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी दोन्ही गटातील नागरिकांनी परस्पर सहकार्य करून एकोप्याचे वातावरण निर्माण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, निलेश गुजर, श्री खडके यांच्यासह गावातील हिंदू मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद।